हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. चला तर मग आता आपण बघूया आज विण दोघांतली तुटेनामध्ये काय घडते ते. तर आजच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं बघायला भेटते की समर आज स्वानंदीला समजावताना स्वतःचंच उदाहरण देतो. समर म्हणतो, अहो स्वानंदी मॅडम, मी सुद्धा आदिराच्या बाबतीत असाच प्रचंड ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो. ती कुठे आहे, काय करते यावर माझं बारीक लक्ष असायचं आणि मी सतत तिच्या मागे किटकिट करत राहायचो. मला फक्त एवढंच वाटायचं की ती सुरक्षित असावी, तिच्याकडून कोणती चूक होऊ नये किंवा ती कोणाच्या चुकीच्या नादात लागू नये. आज तुम्ही सुशच्या बाबतीत तेच करताय, तेच मी आधी करायचो. यावर स्वानंदी बोलते की अहो राजवाडे, पण आपल्या भावंडांच्या काळजीपोटीच तर हे सगळं करतोय ना. समर त्यावरून बोलतो की हो, काळजी असतेच, पण जेव्हा मी आदिराच्या बाबतीत असं करायचो तेव्हा तिलाही अजिबात आवडायचं नाही. आता आपलं लग्न झालं आहेत, आपण आपल्या स्वतःच्या संसारावर लक्ष केंद्रित करूया आणि तो सुखाने चालूया. स्वानंदी बोलते, पण राजवाडे, तुम्हाला माहीत आहे ना की आपल्याला आपल्या भावंडांची किती काळजी वाटते. समर गोड हसून बोलतो की हो, काळजी आहे म्हणूनच तर आपण त्यांच्या भविष्यासाठी लग्न केलं ना. आपण स्वतः लग्न केलं आणि जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं, म्हणून तर आपण एकमेकांना भेटलो. समरचं अत्यंत समजूतदार आणि प्रेमळ बोलणं ऐकून स्वानंदी भारावून जाते. ती कसलाही विचार न करता थेट समरला मिठी मारते आणि तेव्हा समर बोलतो की अचानक मिठीने समर दचकतो आणि बोलतो की अरे बापरे. स्वानंदी लाडात येऊन बोलते, राजवाडे, कधी कधी ना माझा नवरा इतका गोड समजवतो ना की मला त्याच्यावर अजून जास्त प्रेम येतं. तेव्हा समरसुद्धा तिला जवळ घेतो आणि हसून म्हणतो की माझी बायको आहात ना, मग एवढी समजूतदार तर असणारच. दोघंही एकमेकांच्या मिठीत हरवून जातात. तिकडे सुश, मल्लिका आणि मंदाकिनी एकत्र बसून गप्पा मारत असतात. मल्लिका आपल्या सुनेचं म्हणजे सुशचं खूप कौतुक करत असते. हे ऐकून मंदाकिनीसुद्धा अभिमानाने सांगते, बघितलं ना माझी पोरगी किती समजूतदार आहे. ती आल्या आल्या तिने अख्खं घर कसं सांभाळून घेतले आणि मला सुंदर गिफ्टही दिलं आहे तिने. तिचं हे बोलणं ऐकून मल्लिका लगेच स्वतःची बाजू वर करत बोलते, अहो संस्कारच आहेत तसे आमच्याकडे. आणि तसंही सुश आणि रोहन आणि अधीराच्या लग्नाच्या वेळेस तुम्हालासुद्धा सोन्याचा हार गिफ्ट केला होता ना. मग आता तुमच्या मुलीने दिलं तर काय फरक पडला आहे. मल्लिका गेल्यावर मंदाकिनी आणि सुश दोघीच असतात. सुश विचार करत मंदाकिनीला म्हणते, ताई किती आधीपेक्षा बदलली आहे ना, पहिल्यासारखी अजिबात राहिलेली नाही आहे. त्यावर मंदाकिनी सुशचे कान भरत बोलते, अरे ती आधी पण तशीच होती गं, आणि तू आता तिच्याशी जशी वागतेस ना, अगदी बरोबर वागतेस आणि तू अशीच वागत राहा तिच्यासोबत. आणि तिला या घरात आल्यावर तिला किती दागिने मिळाले असतील ना, पण तिने त्यातला एकसुद्धा दागिना आपल्या आईला म्हणून दिला का? कारण कधी तिने मला आई मानलंच नाही. मंदाकिनीचा लोभीपणा इथेच थांबत नाही. ती बस सुशला बोलते, बाळा, तुझ्या सासरकडून तुला जेव्हा नवीन दागिने मिळत जातील ना, ते सगळे तू सुरक्षित माझ्याकडे ठेवायला देत जा, समजलं. सुश मंदाकिनीला जाताना पाणी देते आणि बोलते की मम्मा, काय गं तू लगेच चाललीस. मंदाकिनी बोलते, हो गं, आता जायला तर पाहिजे ना. तेवढ्यात मल्लिका तिचा ठरलेला प्लॅन अंमलात आणण्यासाठी आजीला घेऊन येते. आजी आल्या आल्या मंदाकिनीची विचारपूस करते, मंदाताई, कधी आलात तुम्ही? काय चाललंय तुमचं? दिलीपराव कसे आहात? सगळं. मंदाकिनी नम्रपणे उत्तर देते, हो, सगळे छान आहेत घरी. चला आता मी निघते. लग्न झाल्यापासून सुशची खूप सवय होती ना घरात. म्हटलं चला जरा जाऊन भेटून येऊया. आजी मोठ्याने म्हणते, हो हो नक्कीच. पण मल्लिका हे सगळं शांततेत संपवायचं नसतं. ती लगेच आपला डाव टाकते आणि बोलते, अहो मंदाताई, कुठे चाललात तुम्ही? जेवल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही. मंदाकिनी अडखळत बोलते, नाही, घरी आमचे हे उपाशी असतील ना, मला निघायला हवं. मल्लिका मुद्दामच तिला थांबवण्याचा बहाणा करते. तिला हात धरून ओढताण करत असताना मंदाकिनीच्या गळ्यातली पर्स खाली पडते. पर्स खाली पडतात त्यातून तो मौल्यवान पारंपरिक दागिना थेट जमिनीवर येऊन पडतो. आजीच्या पायाखालची जमीन सरकते. आजी तो दागिना उचलते आणि आश्चर्याने विचारते, हा तर आमच्या घरच्या पिढ्यानपिढ्यांचा पारंपरिक दागिना आहे ना. मंदाताई, हा दागिना तुमच्याकडे कसा आला? मल्लिका आतून खूप खुश होत असते. सुश लगेच पुढे होऊन मंदाकिनीची बाजू घेत बोलते की मम्मा, सांग ना त्यांना, हा दागिना मी दिला आहे ना तुला. आजी आश्चर्याने विचारते सुशला, अगं सुश, पण हा आपल्या घराचा पारंपरिक दागिना आहे, तू घरच्यांना न विचारता असं कसा देऊन टाकलास? त्यावर सुश अत्यंत उद्धटपणे बोलते, मग काय झालं, मी माझ्या मम्माला काहीही गिफ्ट देऊ शकते ना. नेमके याच वेळी समर आणि स्वानंदी तिथे पोहोचतात. स्वानंदी मंदाकिनीला तिथे पाहून आश्चर्याने विचारते, आई, तू इथे कशी आलीस? तिकडे सुश आजीला असं उलट उत्तर देत असतानाच मल्लिका आगीत तेल ओतण्यासाठी आणि स्वतःची बाजू सावरून घेण्यासाठी लगेच बोलते की बापरे, खूप मोठा ड्रामा घडलाय. बापरे. आता मल्लिका स्वतःची बाजू सावरत काय गेम खेळणार बघूया. तेवढ्यात समर आणि स्वानंदी पुढे येतात. तेव्हा समर बोलतो की काय गं आजी, काय झालं? आजी अत्यंत संतापून बोलते की अरे समर, या सुशने घरच्या कोणालाही न विचारता परस्पर आपल्या घरचा हा मौल्यवान दागिना देऊन टाकला बघ ना तिच्या आईला.
तेव्हा स्वानंदीला हे बघून धक्काच बसतो. ती बोलते की बापरे, आता याच्यावर मी काय बोलू. तेव्हा समर सगळ्यांना बोलतो की थांबा, जाऊ दे ना आजी, दागिनाच दिला ना, काय एवढं फरक पडला. यावर आजी बोलते, नुसतं दागिन्याची गोष्ट असती तर ठीक होती रे, नवीन विकत घेतलं असतं तेही ठीक होतं, पण हा आपल्या पारंपरिक दागिना आहे जो तुझ्या आईच्या अंगावर होता. तेव्हा समरला त्याच्या आईच्या अंगावर होता म्हणून समर डायरेक्ट शांतच बसतो. आणि हे पहिल्यांदा नाही घडलं आहे ना, आतापर्यंत 3 वेळा झाले सुशचं. आधी अर्पिताला आणलं, मग माझी भांडी परस्पर विकायला काढली आणि थेट आता हा दागिना देऊन टाकणं लावला तिच्या आईला. आधी स्पष्टच शब्दात बोलते की पिंट्या, असं चालू राहिलं ना तर घरात शिस्त कशी राहील रे. सुष्मिताच्या या वागण्यामुळे आपल्या घरातल्या गोष्टी, जपून ठेवलेल्या गोष्टींचे महत्त्वच उरलं नाही आहे आणि हे मला अजिबात पटत नाही आहे. आजी बोलते की सुष्मितावर विश्वास ठेवून आपण तिच्याकडे घराच्या किल्ल्या दिल्या, पण हे असं चालू राहिलं तर मला या गोष्टी अजिबात पटणार नाहीत. यावर सूस अजिबात न नमून उलट उत्तर देते, पण ग्रॅनी लॉ, तुम्ही या छोट्या गोष्टींचा एवढा का इश्यू करतायत. सूसचा उद्धटपणा पाहून स्वानंदीचा संयम तुटतो आणि ती चिडून बोलते, सुष्मिता, आजी आहेत त्या, आणि ह्या घरात असं वर टोन करून बोलणं चाललं आणि हा काय टोन आहे त्यांच्याशी बोलायचा. तेव्हा स्वानंदी पुढे संतापून सुशला बोलते की सुष्मिता, काल तू जी चूक केलीस ना ती आज पुन्हा करत आहेस. तुला एवढं समजावूनही तू तेच वागतेस. मुळात तो आपल्या घराचा खानदानी दागिना आहे, तो असं तू थेट आईला देऊन कसा काय टाकलास. त्यावर स्वानंदी आईला बोलते की आई, तू तरी तो दागिना घ्यायला नको होतास, उलट तूच तिला समजवायला पाहिजे होतं ना. त्यावर मंदाकिनी बोलते की तिने मला दिला आणि मी तो घेतला. पण आजी ठाम सुनावते, नाही मंदाताई, आम्ही सुशला घराचे अधिकार दिले होते. भांड्यांच्या बाबतीत तिने जे काही केलं त्याबद्दल मी मोठ्या मनाने तिला माफही केलं होतं, पण आता आमच्या लक्षात येते की घरचे अधिकार सांभाळण्याची लायकी आणि पात्रता हिच्यामध्ये अजिबात नाही आहे. त्यामुळे सुशकडे दिलेले ते सगळे अधिकार आणि घरच्या किल्ल्या आता परत घेण्याची वेळ आली आहे. आजीचा हा निर्णय ऐकून आतल्यात मल्लिकाला प्रचंड हसू येत असतं, पण सुश आजीच्या या निर्णयाला स्पष्ट नकार देते. बोलते, नाही ग्रॅनी लॉ, अजून 50 डेज पूर्ण नाही झालेत आणि अजून 15 दिवस बाकी आहे. मी या घराच्या किल्ल्या अजिबात देणार नाही आहे. मल्लिका मुद्दाम आजीसोबत नाटक करत म्हणते, हे बघा आजी, सुशचे हे वागणं खरोखरच चुकीचं आहे. शांत बस ग तू जरा. आजी, हे बघा, माझी सून जरी असली ना तरी मी तिला अजिबात पाठीशी घालणार नाही आहे. त्यानंतर मल्लिका स्वानंदीकडे जाते आणि सहानुभूती दाखवत बोलते, स्वानंदी, तू नको टेन्शन घेऊ, मी तिला पाठीशी नाही घालणार. ती तुझी लहान बहीण आहे हे मान्य आहे, पण माझी सून म्हणून मी तिचे अजिबात चूक सहन करणार नाही. आजी सुशकडे वळते आणि कडक आवाजात बोलते, सुश, त्या घराच्या किल्ल्या आणि किल्ल्या आधी इकडे आण. तेव्हा सुश ऐकत नाही. ती बोलते की मी नाही देणार ग्रॅनी लॉ, तुम्हीच तर दिल्या होत्या ना मला ह्या किल्ल्या. आजी ठामपणे सुनावते, हो, मीच दिल्या होत्या, पण आता त्या परत काढून घेण्याचा अधिकारसुद्धा माझाच आहे. हे पाहून मल्लिका सुशला डोळ्यानेच खुणवते की किल्ल्या देऊन टाक. शेवटी सुश त्या किल्ल्या आजीच्या हातात देते. आजी त्या किल्ल्या घेते आणि थेट स्वानंदीच्या हातात सोपवायला जाते. स्वानंदी नकार देते आणि बोलते की नाही आजी, तुम्ही या किल्ल्या तुमच्याकडेच ठेवा. आम्ही दोघी बहिणी तुमच्या मार्गदर्शनाखाली हे घर व्यवस्थित सांभाळू, पण अशा किल्ल्या माझ्याकडे नका देऊ. तुम्ही घरातल्या मोठ्या आहात. पण आजी तिचं ऐकत नाही आणि समजावून सांगते, इतके दिवस मीच हे घर सांभाळत होते ग, पण तू जेव्हा घर सांभाळत होतीस तेव्हा या किल्ल्या तुझ्याकडे होत्या, तेव्हा तू सगळं अगदी व्यवस्थित सांभाळलं. आताही तूच हे घर सांभाळणार आहेस आणि तूच या घराचं भविष्य आहेस. असं बोलून आजी त्या किल्ल्या स्वानंदीच्या हातात सोपवते. जेव्हा सुशच्या हातातून किल्ल्या काढून घेतल्या जातात तेव्हा सुश निघून जाते आणि सुशच्या हातातून किल्ल्या काढल्या जातात तेव्हा सुश लगेच थांबते आणि बोलते की काय चाललं आहे, हे अनबिलिव्हेबल आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की सुश, जरा शांत राहा, परिस्थितीचं गांभीर्य ठेव. तेव्हा सुश बोलते की काय ना ताई, हे सगळं तुझ्यामुळेच होतं आहे, तुला हेच पाहिजे होतं ना. सुश स्वानंदीलाच बडबड करून तिथून रागाने निघून जाते. तेव्हा मल्लिका बोलते की नाही, मी तिला सोडणारच नाही. मल्लिका लगेच तिच्या मागे अंशूला घेऊन निघून जाते. इकडे सुश बडबड करत असते आणि बोलते की काय चाललं आहे, सगळं चेंज झालं. तेव्हा तिथे अंशू येतो आणि अंशू बोलतो की चिल स्वीट यार, काय एवढं झालं आहे त्यात. तेव्हा सुश त्याच्यावर डाफरते, तुम्ही तर बोलूच नका. तिथे ग्रॅनी लॉ समोर काय झालं होतं तिथं तर तुम्ही बोलला नाही, तिथे तर गप्प बसायला तेव्हा त्यांना सांगायचं ना, मला काय सांगायचं. तेव्हा अंशूचा पारा चढतो आणि तो बोलतो की नवऱ्याशी बोलते, जरा व्यवस्थित बोल. तेव्हा या दोघांचं बोलतानाच तेवढं तिथे मल्लिका येते आणि बोलते की काय रे, काय चाललं आहे तुमचं.
मल्लिकाने लगेच अंशूला शांत राहायला सांगितलं. सुशला जवळ घेत समजावू लागली. सुश बोलते की मॉम इन लॉ. मल्लिका तिला आधार देते आणि बोलते की तू अजिबात चुकली नाही आहेस अगं. मला असं खाली बोलावं लागलं पण तू बरोबर होतीस. मल्लिका संधी साधून सुशला स्वानंदीबद्दल भडकवायला सुरुवात करते. बघितलं ना, किल्ल्या घेऊन आता स्वतःच्या खोलीत बसली असेल ती महाराणी. तिला माहीतच होतं गं तुझ्या आईला तू दागिना देणार, म्हणूनच ती बघ कशी घरी राहिली, कसा गोंधळ केला तुझ्या आईसमोर तोही. पण सुश बोलते की ताईला मी कसं माहीत होतं, मी तिला विचारलंच नाही ना मी आईला दागिने देणार होती म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की अगं काय तू, तिचे या घरात ना स्पाय आहेत गं, कोणी काय करावं काय नाही हे तिला सगळं माहिती असतं. मल्लिकाच्या बोलण्याला सुश आता राग अनावर होतो आणि ती रागाच्या भरात बोलते मी तिला सोडणार नाही असं म्हणत तिथून ती निघून जाते. सुश जातात मल्लिका आणि अंशू एकमेकांकडे पाहून कुत्सितपणे हसू लागतात. स्वानंदीने सगळा घडलेला प्रकार आपल्या बाबांना सांगितला आणि त्यानंतर सावधगिरीने बोलण्याची विनंती केली. तिचे बाबा बोलतात की तुला माहिती आहे ना ती कशी आहे, जर तिला समजवता आलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. सुश आणि मंदाकिनीवर त्यांचा राग अनावर झाला होता. मी घरी आल्यावर बघतो असं म्हणून बाबा फोन ठेवतात. स्वानंदीचा फोन होता. सुश तिथे येते आणि बोलते की वा ताई, झाल्या चुगल्या करून बाबांकडे. तेव्हा स्वानंदी शांतपणे म्हणते की मी चुगल्या करत नव्हती, जे घडले ते बाबांच्या कानावर घालत होती, त्यांना सत्य माहीत असायला हवं. तेव्हा सुश लगेच बोलते की मग हेही सांगायचं ना की कसा प्लॉट रचून तू त्या किल्ल्या स्वतःकडे मिळवल्यास. त्यावर स्वानंदी चकित होऊन बोलते की सुश काय प्लॉट, सिरियसली? सुश स्वानंदीला वाटेल तसं सुनावं लागते. ती रागाने बोलते की ताई तू काय आहेस ना, आता माझ्या तुझ्यावर विश्वास उडला आहे. आजींसमोर महान बनण्याचा तू मुद्दाम त्या किल्ल्यांचा अधिकार स्वतःकडे घेतलास ना. तुला जेलसी होती हे मला माहीत होतं, पण इतकी हे मला माहीत नव्हतं. त्यावर स्वानंदी ठामपणे बोलते की हे बघ सुश, जरा नीट उचलली जीभ आणि लावली टाळायला असं होत नसतं. आपण बहिणी आहोत हे विसरू नकोस. तेव्हा सुश मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती बोलते की नाही ताई, तू हे तोंडावर काढूच नकोस. आता आपण बहिणी राहिलो नाही आहेत, आता आपण कॉम्पिटिटर्स आहोत असं ठणकावून सुश तिथून निघून जाते. स्वानंदी तिथे स्तब्ध उभी राहते. तिला वाईट वाटत असतं आणि याच तणावपूर्ण वळणावर आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागासह. धन्यवाद.